नमस्कार, राजकारण सुपरफास्ट मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आतापर्यंत घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। धारावी बचाव मोर्चाला संबोधित करताना उद्धव यांना सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला। हे सरकार आपल्या दारी नसून हे सरकार अदानींच्या दारी असल्याची टीका उद्धव यांनी केलेली आहे। धारावीचा वेळा घोटेल असा एकतरी जीआर आम्ही काढला असेल तर दाखवा, हे सर्व देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे। देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील अनेक प्रकल्प अदानींना दिले आहेत, आता धारावीही देण्याचा डाव आहे। धारावीच्या विकासाला विरोध नसून बीडीडी चाळीसारखा विकास सरकारने करावा अशी मागणी उद्धव यांनी केलेली आहे। धारावी विकासाचा लढा आजपासून सुरू झालेला आहे। जोपर्यंत धारावीकरांना घराला घर, उद्योगाला जागा मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असून धारावीमध्ये पुनर्विकासात गिरणी कामगार, पोलीस, सफाई कामगार यांनाही घरं मिळायला हवीत अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। धारावीचा विकास आम्हाला हवा आहे, मात्र धारावीचा विकास राज्य सरकारने करावा। सर्व काही अदानींच्या घशात का घालता? धारावीच्या नावाखाली मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे। धारावीला बीकेसीचं एक्सटेन्शन होऊ देणार नाही। धारावीकरांना धारावीतच घरे मिळायला हवीत अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे। धारावीला भाजपाच्या आखाड्यातून वाचवण्यासाठी आणि धारावीला बीकेसी करण्यापासून रोखण्यासाठी उद्धव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढल्याचं उद्धव गटाचे नेते विनायक राऊत यांनी सांगितलेलं आहे। यावेळी राज्य सरकारने आतापर्यंत काय काय सवलती दिल्या याचा पाढाही विनायक राऊत यांनी वाचून दाखवलाय। ज्यांनी हनुमान चालीसा म्हणायला विरोध केला त्यांची सत्ता उलथून टाकली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावती येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेला हजेरी लावल्यानंतर बोलताना मारलाय। मराठा आंदोलकांनी सुजय विखेंचा ताफा अडवला। पुढाऱ्यांना गावबंदी असल्याची आठवण करून देत सुजय विखेंना गावात जाण्यासाठी मज्जाव केला। त्यामुळे कार्यक्रम न घेता सुजय विखे माघारी फिरले। शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव येथे आले होते। यावेळी खासदार सुजय विखे आले होते। धाराशिवचा विकास सरकारने करावा, धारावीचा विकास सरकारने करावा या मागणीसाठी उद्धव यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढण्यात आला। धारावी टी जंक्शन ते बीकेसी मार्ग या मार्गावर अदानी कंपनीवर मोर्चा काढण्यात आला। अदानी समूहाला धारावीचा विकास करण्यासाठी देऊ नये या मागणीसाठी धारावी बचाव मोर्चा काढण्यात आलेला। मुंबई गिळण्याचं गुजराती लॉबीचं फार मोठं कारस्थान आहे। मुंबईमध्ये ड्रग्सचा व्यापार करायचा आहे का असा आरोप यावेळी संजय राऊत यांनी भाजपावर केलेला आहे। उद्धव गटाचा मोर्चा म्हणजे सरकार गेल्याने दुःखितांचा मोर्चा अशी टीका भाजपाच्या वतीने करण्यात आली। यावेळी मराठा आरक्षणावर प्रश्न विचारला असता मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे। भाजपा सरकार गेल्यावर आरक्षणाला स्थगिती मिळाली। मंडल आयोगाला उद्धव यांचा विरोध आहे असं म्हणत उद्धव यांच्यावर फडणवीसांनी निशाणा साधलाय। मनोज जरांगे यांनी भुजबळांना इशारा दिलेला आहे। मोठमोठ्यांना अंगावर घेतलं असेल पण मला घेऊ नका, कितीही विरोध केला तरीही ओबीसीतूनच आरक्षण घेणार असं वक्तव्य जरांगे यांनी केलेलं आहे। उद्धव गटाच्या पदाधिकाऱ्याची दाऊदच्या साथीदारासोबत पार्टी केली। जनता तुम्हाला धडा शिकवणार असं म्हणत सुधाकर बडगुजरांवर देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे। आमदार देवयानी फरांदे सुषमा अंधारेंविरोधात आक्रमक झालेले आहेत। सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणाला शरद पवारांकडूनच विरोध झाला असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केलेला आहे।
संजय राऊतांकडे पुरावे असल्यास त्यांनी द्यावे असं म्हणत देवयानी फरांदे यांनी राऊतांना सवाल केलेला आहे. राहुल गांधी म्हणजे ईश्वराने दिलेलं वरदान आहे. राहुल गांधींसारखा विरोधक मिळाला नशीब लागतं. फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली आहे. मुंबईकरांना उद्धव यांचा विरोध कायम असून भाजपा प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. आजचा मोर्चा निघू नये म्हणून केंद्रातून दबाव आणला जातोय. संजय राऊत यांची टीका. दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता जर तुमच्यासोबत कुत्र्यासारखा नाचत असेल तर इतर पक्षांवर सातत्याने टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी याबाबत खुलासा करावा अशा प्रकारची टीका मंत्री अनिल पाटील यांनी केलेली आहे. दाऊद हस्तक सलीम कुत्ता याने दिलेल्या पार्टीमध्ये उद्धव गटाचा सुधाकर बडगुजर नाचत असल्याची क्लिप नितेश राणे यांनी समोर आणली. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा भाजपाचे प्रभारी म्हणून ते आढावा घेण्यासाठी आलेले आहेत. नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता स्वाभिमान मेळावा पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. पक्षफुटीनंतर प्रथमच शरद पवार यांची पनवेलमध्ये सभा पार पडणार असून या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित आहेत. जालन्यामध्ये सराटी अंतरवाली या ठिकाणी मनोज जरांगे पाटील येत्या 17 तारखेला महाराष्ट्रातील सगळ्या मराठा समाजाची बैठक घेणार आहेत. तर 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर पुढील दिशा काय यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे.